Now प्रिव्हियस लेक्चरला आपण कंट्रोल स्टेटमेंटचा सेकंड पार्ट बघितलेला आहे. तर सेकंड पार्टमध्ये आपण शिकलो होतो की एलिफ म्हणजेच एल्सेफ लॅडर कसं यूज करायचं. तर आज आपला हा शेवटचा पार्ट असणार आहे. यामध्ये मला लुपिंग शिकायचं आहे. लुपिंग ओके. तर ॲक्च्युली लुपिंग शिकण्या अगोदर डिसिजन मेकिंगचा जो पार्ट आहे तो आपण संपवलेला आहे. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण सिम्पल इफ वापरलं होतं. त्यानंतर इफ एल्स वापरलं होतं. त्यानंतर नेस्टेड इफ एल्स आणि एल्सेफ लॅडर आपण वापरलं होतं. एल्सेफ लॅडर मीन्स इलिफ एल्स, आपण त्याला इलिफ एल्स असं म्हणतोय. तर आता लुपिंगमध्ये व्हॉट इज लुपिंग? पहिल्यांदा पहिल्या स्टेटमेंट जे होतं त्याला आपण ब्रांचिंग स्टेटमेंट असं म्हणतोय, आणि जे दुसरं आहे त्याला आपण लुपिंग स्टेटमेंट असं म्हणतोय. ओके. नाव सेकंड वन इज अ लुपिंग स्टेटमेंट. लुपिंगचा अर्थ मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये थोडंफार सांगितलं होतं, ओव्हरव्ह्यू. लुपिंग दोन कामांसाठी वापरलं जातं. पहिलं म्हणजे एखादं मला टास्क जर रिपिटेटिव्ह करायचं असेल तर मी लुपिंग वापरतोय, किंवा जर मला एखादी गोष्ट एकापेक्षा अनेक एलिमेंट जर मला आउटपुट विंडोला दाखवायचे असतील तर मी लुपिंग वापरतोय. हे लुपिंगचे उपयोग आहेत. दोन ओपन लुपिंगचे कामं लुपिंगने करू शकतो. तर आता लुपिंगमध्ये ॲक्च्युली तीन प्रकारचे लूप्स आहेत ऑलरेडी. एंट्री कंट्रोल्ड आणि एक्झिट कंट्रोलमध्ये टोटल तीन लूप्स अवेलेबल आहेत. फॉर फॉर लूप, वाईल लूप आणि डू वाईल लूप. पण आता यामध्ये पायथॉनमध्ये फक्त फॉर आणि वाईल अशा दोनच लूप अवेलेबल आहेत. डू वाईल लूप अवेलेबल नाही आहे. अदर प्रोग्रामिंगमध्ये आपण जर बघितलं, जसं की सी प्रोग्रामिंग असेल, जावा प्रोग्रामिंग असेल, तर त्या प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये डू वाईल लूप असते. मात्र पायथॉनमध्ये आपल्याला इथं डू वाईल लूप बघायला मिळणार नाहीये. फक्त इथं दोन लूपवरती मला काम करायचं आहे. सर्वात पहिल्यांदा जी पहिली लूप असते त्याला आपण फॉर लूप असं म्हणतो, आणि जी दुसरी लूप आहे त्याला आपण वाईल लूप असं म्हणतो. ओके. दुसऱ्या लूपला आपण काय म्हणतो? वाईल लूप असं म्हणतो. ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज लुपिंग? व्हॉट इज लुपिंग? एकापेक्षा अनेक जर मला एलिमेंट्स दाखवायचे असतील तर आपण त्याला काय म्हणतो? लुपिंग असं म्हणतो. ठीक आहे. किंवा रिपिटेटिव्ह टास्क जर मला करायचा असेल तर आपण त्याला लुपिंग असं म्हणतो. देन आता सर्वात पहिल्यांदा आपण लुपिंग शिकताना तीन कॉमन पॉईंट्स शिकणं गरजेचं आहे. प्रत्येक लूपमध्ये तीन कॉमन पॉईंट्स असतात. त्या कॉमन पॉईंटचा यूज करून आपण काय करतोय? लुपिंग शिकत असतो. तर त्यातला जो पहिला कॉमन पॉईंट्स आहे, लूप इम्प्लिमेंट करायचे आपल्याला. लूपचे प्रत्येक प्रोग्राम आपल्याला करायचे आहेत. पण फॉर लूप पण इम्प्लिमेंट करायचे, वाईल लूप पण इम्प्लिमेंट करायचे. पण कोणतीही लूप इम्प्लिमेंट करण्यासाठी कॉमन घटक जे आहेत ते अगोदर बघूया. सर्वात पहिल्यांदा जर आपल्याला कॉमन घटक समजले तर तुम्ही इझिली कोणतीही लूप इम्प्लिमेंट करू शकता. तर सर्वात पहिल्यांदा कॉमन पॉईंट्स जे आहेत ते बघूया. लूपमधले कॉमन पॉईंट्स, कॉमन घटक कोणकोणते आहेत ते बघूया. पहिला जो कॉमन घटक आहे त्याला आपण म्हणतोय इनिशियलायझेशन. इनिशियलायझेशन. दुसरा जो कॉमन घटक आहे त्याला आपण म्हणतोय टेस्ट कंडिशन. आणि जो तिसरा कॉमन घटक आहे त्याला आपण म्हणतोय इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट. असे हे तीन कॉमन पॉईंट्स आहेत. तर आता या तीन कॉमन पॉईंट्स बद्दल बोलूया. तर सर्वात पहिला पॉईंट आहे इनिशियलायझेशन. इनिशियलायझेशन म्हणजे लूपची सुरुवात कुठून होणार आहे याला आपण इनिशियलायझेशन म्हणतो. मला कुठून माझं काम स्टार्ट करायचं आहे त्याला आपण इनिशियलायझेशन म्हणतो. टेस्ट कंडिशन म्हणजे आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे त्याला आपण काय म्हणतो? टेस्ट कंडिशन म्हणतो. आणि जो शेवटचा जो पॉईंट आहे आपला, त्या शेवटच्या पॉईंटला आपण इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट असं म्हणतोय. तर उदाहरणासाठी जर उदाहरण बघायचं झालं तर मला समजा 1 ते 10 नंबर प्रिंट करायचे असतील आउटपुट विंडोला. सिम्पल एक्झाम्पल आहे. जर मला 1 ते 10 नंबर प्रिंट करायचे असतील तर मी इनिशियलायझेशन जे आहे ते 1 पासून सुरुवात करणार आहे. 1 पासून सुरुवात करणार आहे, कारण की इनिशियलायझेशन म्हणजे काय? सुरुवात. 1 ते 10 नंबर मला प्रिंट करायचे. एक हा स्टार्टिंगचा पॉईंट आहे. टेस्ट कंडिशन म्हणजे एंडिंगचा पॉईंट आपल्याला लिहायचा आहे. इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट म्हणजे इन्क्रीमेंटचा अर्थ तुम्हाला त्या व्हॅल्यूज वाढवत पुढे न्यायच्या आहेत का कमी करत आणायच्या आहेत. इन्क्रीमेंट म्हणजे थोडक्यात चढता क्रम आणि डिक्रीमेंट म्हणजे उतरता क्रम. आता जर मला 1 ते 10 नंबर प्रिंट करायचे असतील तर इन्क्रीमेंटचा अर्थ होतोय चढता क्रम. म्हणजे 1 नंतर 2, 2 नंतर 3, 3 नंतर 4, 4 नंतर 5, अशा प्रकारे व्हॅल्यू काय होते? इन्क्रीमेंट होत असते. म्हणून त्याला आपण इन्क्रीमेंट असं म्हणतो. डिक्रीमेंट म्हणजे 10 नंतर 9, 9 नंतर 8, 8 नंतर 7, 7 नंतर 6, एकेकाने व्हॅल्यूने कमी होते. कमी होते याचा अर्थ डिक्रीमेंट होते. तर इनिशियलायझेशन म्हणजे
आपण कुठून स्टार्ट करतोय. जर मला 1 ते 10 नंबर प्रिंट करायचे असतील तर माझी सुरुवात ही 1 पासून होणार आहे. त्यालाच आपण इनिशियलायझेशन 1 म्हणू. थांबायचं आहे कुठं? टेस्ट कंडिशन. टेस्ट कंडिशन म्हणजे कुठपर्यंत जायचं आहे. मला 10 पर्यंत जायचं आहे, याचा अर्थ 11 पेक्षा लहान, लेस दॅन 11. 11 पेक्षा लहानपर्यंत मला जायचं आहे. इन्क्रीमेंट करायचं आहे का डिक्रीमेंट? तर इन्क्रीमेंट करायचं आहे. कारण की 1 ते 10 नंबरकडे जाताना मला इन्क्रीमेंट व्हॅल्यू करावी लागणार आहे. इन्क्रीमेंट मीन्स व्हॅल्यू वाढणार आहे. व्हॅल्यू वाढणार आहे, त्याला आपण काय म्हणतोय? इन्क्रीमेंट असं म्हणतोय. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं का सर्वांच्या? इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलंय का? टेल मी इन द चॅट बॉक्स. ओके. तर कोणतीही लूप वापरताना कोणतीही लूप वापरताना ह्या 3 कॉमन पॉईंट्सची काळजी घेतली पाहिजे. आणि हे 3 कॉमन पॉईंट्स लिहिण्याचे फायदे भरपूर आहेत. हे जर 3 कॉमन पॉईंट्स आपण वापरले तर आपण कोणतेही लूप इम्प्लिमेंट करू शकतो इझिली. तर सर्वात पहिल्यांदा इथे मला फॉर लूपवरती फोकस करायचा आहे. ठीक आहे. फॉर लूपवरती मला इथं फोकस करायचा आहे. फॉर लूपवरती फोकस करायचा आहे. आता फॉर लूप. ठीक आहे. आता फॉर लूप मध्ये मला 3 पॉईंट्स वापरावेच लागणार आहेत, कारण की इनिशियलायझेशन, टेस्ट कंडिशन, इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट या तिन्ही गोष्टी फॉर लूपमध्ये सुद्धा आहेत आणि वाईल लूपमध्ये सुद्धा आहेत. लूपमध्ये हे कॉमन घटक आहेत. तर लिहिण्याची पद्धत अशी आहे की मला इथं रेंज नावाचं फंक्शन वापरावं लागतं. सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्या, रेंज नावाचं फंक्शन मला इथं वापरायचं आहे. जर मला लुपिंग करायची आहे न्यूमेरिकवरती, जर मला लुपिंग करायची असेल, एकापेक्षा अनेक एलिमेंट आउटपुटला दाखवायचे असतील, तर मला रेंज नावाचं फंक्शन इथं वापरावं लागेल. आता रेंज नावाच्या फंक्शनमध्ये मला 3 गोष्टी द्यायच्या असतात. सर्वात पहिल्यांदा मला द्यावं लागतं इनिशियलायझेशन, त्याचबरोबर कॉमा देऊन मला द्यावं लागतं टेस्ट कंडिशन. टेस्ट कंडिशन त्याचबरोबर मला द्यावं लागतं इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट. ठीक आहे. अशा पद्धतीने हे रेंज फंक्शन काम करते. ओके. तर रेंज फंक्शन मला वापरायचं आहे फॉर लूपसाठी. एवढं लक्षात ठेवा, फॉर लूपमध्ये रेंज फंक्शन असतं. रेंज फंक्शनमध्ये 3 कॉमन घटक आहेत. त्यातला पहिला कॉमन घटक आहे इनिशियलायझेशन, दुसरा कॉमन घटक आहे टेस्ट कंडिशन, तिसरा कॉमन घटक आहे इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. अशा पद्धतीने हे काम करते. तर आता याचा सिंटॅक्स काय आहे? सर्वात पहिल्यांदा आतापर्यंत आपण सिंपल इफ शिकलोय, प्रत्येक गोष्ट शिकलोय. प्रत्येक गोष्टीला सिंटॅक्स आहे, तसं याला सुद्धा सिंटॅक्स आहे. सिंटॅक्स मध्ये आपल्याला लिहायचं आहे की कशा पद्धतीने फॉर लूप वापरायचे आहे. तर सिंटॅक्स बघूया. तर आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवलंय आपण की फॉर लूप जर मला इम्प्लिमेंट करायची असेल तर मला इथे रेंज नावाचं फंक्शन घ्यावं लागतं. ओके. रेंज नावाचं फंक्शन मला इथं घ्यायचं आहे सिम्पली. तर सर्वात पहिल्यांदा इथे फॉर लूप व्हेरिएबल इन रेंज इनिशियलायझेशन, टेस्ट कंडिशन, इंक्रीमेंट और डिक्रीमेंट, कोलन, प्रिंट लूप व्हेरिएबल. ओके. तर बघा आता इथे मला आता इथे काय करायचं आहे की लुपिंग इम्प्लिमेंट करायचं आहे. तर त्यासाठी मला पहिल्यांदा फॉर कीवर्ड लिहावा लागतो. फॉर हा मी कीवर्ड लिहिलेला आहे. त्यानंतर मला लूपसाठी एक व्हेरिएबल घ्यावं लागतं. कधीही बघा, जर मला फॉर लूप घ्यायचं असेल तर मला इथं लूपसाठी एक लूपचं स्पेशल व्हेरिएबल घ्यावं लागतं. व्हेरिएबलचं नाव काही असू द्या, डझंट मॅटर, काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके. तर लूपसाठी मला एक व्हेरिएबल घ्यावं लागतं. इन रेंज रेंज सर्वात पहिल्यांदा मला इथं इनिशियलायझेशन द्यायचं आहे, टेस्ट कंडिशन द्यायचं आहे आणि इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट द्यायचं आहे. आणि इफ कंडिशन सारखंच मला इथं कोलन द्यायचं आहे नेहमीप्रमाणे. ठीक आहे. तर सिंटॅक्स एकदम सोपं आहे. पहिल्यांदा फॉर, त्यानंतर लूपचं व्हेरिएबलचं नाव, इन रेंज, रेंजमध्ये मला 3 गोष्टी मेन्शन करायचे आहेत, इनिशियलायझेशन, टेस्ट कंडिशन, इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. देन प्रिंट इन अ ब्रॅकेट लूप व्हेरिएबल. जे लूप व्हेरिएबल मी सुरुवातीला घेतलेलं आहे ते मला फक्त प्रिंट करायचं आहे. तर लिहिण्याची पद्धत कशी असेल बघा. एक्झाम्पल एक्झाम्पल जर आता मला सिम्पली 1 ते 10 नंबर प्रिंट करायचे आहे, एकापेक्षा अनेक एलिमेंट आपण इथं प्रिंट करू शकतो. जर लूप नसतं तर 1 ते 10 नंबर तुम्ही प्रिंट कशी केले असते? त्याला 10 व्हेरिएबल तुम्हाला घ्यावे लागले असते.
आणि 10 व्हेरिएबलमध्ये 10 व्हॅल्यूज तुम्ही ठेवल्या असत्या, जर तुम्हाला 1 ते 10 नंबर प्रिंट करायचे असते तर. इथं मला एकच व्हेरिएबल घ्यायचं आहे लूपसाठी आणि ऑटोमॅटिकली 10 व्हॅल्यूज प्रिंट होणार आहेत. 1 ते 10 नंबर मला इथं प्रिंट करायचे आहेत. उदाहरणासाठी आपण घेऊया की मला फॉर लूपचा वापर करून 1 ते 10 नंबर प्रिंट करायचे. सो फॉर एक्स इन रेंज इन ब्रॅकेट 1, 11, 1. ठीक आहे. अशा पद्धतीने मी इथं घेतलेलं आहे. तर आता हे झाल्यानंतर इथं मी रेंज दिलेली आहे, प्रिंट इन अ ब्रॅकेट एक्स. ओके. तर आता इथे लक्षात घ्या, सर्वात पहिल्यांदा मी फॉर नावाचा कीवर्ड वापरलेला आहे, जसं मी सिंटॅक्समध्ये वापरला आहे. लूप व्हेरिएबल इथं मी एक्स घेतलेला आहे. फॉर एक्स इन रेंज, रेंज फंक्शन मी वापरलं आहे. मला 1 पासून सुरुवात करायची आहे आणि 11 पेक्षा लहानपर्यंत जायचं आहे, म्हणजे 1 ते 10. देन मला कितीने वाढ करायची आहे? 1ने वाढ करायची आहे. कितीने वाढ करायची आहे? 1ने. तर अशा पद्धतीने हा माझा प्रोग्राम असणार आहे आणि हा 2 लाईनचा प्रोग्राम रन केल्यानंतर ऑटोमॅटिकली आउटपुट काय असणार आहे? मला 1 ते 10 नंबर इझिली बघायला मिळणार आहे. ठीक आहे. जसं आपण सिंटॅक्स लिहिला आहे त्या पद्धतीने आपण काम करतोय. म्हणून मी अगोदर तुम्हाला रेंज फंक्शनबद्दल माहिती सांगितली की रेंज फंक्शनमध्ये मला 3 गोष्टी घ्याव्या लागतात, 3 कॉमन पॉईंट्स घ्यावे लागतात. पहिला कॉमन पॉईंट आहे इनिशियलायझेशन, टेस्ट कंडिशन, इन्क्रिमेंट ऑर डिक्रिमेंट. अशा पद्धतीने हे काम करते. तर प्रोग्राम बघूया याचा आता. फॉर लूपचा प्रोग्राम बघायचा आहे आपल्याला. ठीक आहे. इथं आलो, न्यू फाईल घेतलेली आहे. आता न्यू फाईलमध्ये मला प्रोग्राम टाईप करायचा आहे. सर्वात पहिल्यांदा प्रोग्राम टाईप करताना मला फॉर नावाचा कीवर्ड वापरायचा आहे. एक्स नावाचं मी इथं फॉरसाठी व्हेरिएबल घेतलेलं आहे. एक्स इन अ रेंज, रेंज. आता मला इथं रेंज प्रोव्हाइड करायची आहे. आता रेंज प्रोव्हाइड करताना मी जे शेवटी इन्क्रिमेंट और डिक्रिमेंट दिलं होतं, जर तुम्हाला नॉर्मली 1ने जर व्हॅल्यू इन्क्रिमेंट करायची असेल तर तुम्ही लिहिलं किंवा नाही लिहिलं तरी चालतं. फॉर एक्झाम्पल 1ने सुरुवात केली, 11 म्हणजे 10 पर्यंत जायचं आहे आणि 1ने वाढवायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी इथे कोलन दिलेला आहे सिंटॅक्समध्ये. देन प्रिंट इन ब्रॅकेट एक्स, प्रिंट इन ब्रॅकेट एक्स. ठीक आहे. प्रिंट इन ब्रॅकेट एक्स मी इथे लिहिलेला आहे. आता हे मी सेव्ह करतोय, हा प्रोग्राम मी सेव्ह करतोय. डेस्कटॉपला आलो. आता मी प्रोग्राम सेव्ह केलेला आहे, लूप्स डॉट पी वाय. ठीक आहे, लूप्स डॉट पी वाय. प्रोग्राम हा रन करतोय बघा. आउटपुट आलेला आहे, 1 ते 10 नंबर प्रिंट झालेले आहेत. जर इथं लूप नसतं तर मला 10 व्हेरिएबल घ्यावे लागले असते हे 1 ते 10 नंबर स्टोअर करण्यासाठी. पण लूपमुळे माझं काम सोपं झालंय. मी एकच व्हेरिएबल घेतलंय आणि एका व्हेरिएबलच्या आधारे एकापेक्षा अनेक नंबर मी प्रिंट केलेले आहेत. लूप म्हणजे काय असतं? आपण एकापेक्षा अनेक एलिमेंट आउटपुटला डिस्प्ले करू शकतो, हे त्याचं उदाहरण आहे. 1 ते 10 नंबर आपण प्रिंट केलेत. समजले का सर्वांना? लूपिंग समजलंय का सर्वांना? फॉर लूप समजले? बघा आता इन्क्रिमेंट आणि डिक्रिमेंट म्हणजे कसं असतं की इन्क्रिमेंटचा अर्थ आपण व्हॅल्यू चढत्या क्रमाने देतोय आणि डिक्रिमेंटचा अर्थ आपण व्हॅल्यू उतरत्या क्रमाने देतोय. ठीक आहे. तुमची क्वेरी आली होती की तुम्हाला इन्क्रिमेंट आणि डिक्रिमेंट थोडंसं जड जाते समजायला. आपण लगेच त्याचं एक्सप्लेनेशन करूया. ठीक आहे. तर आता इन्क्रिमेंट म्हणजे काय असतं की व्हॅल्यू आपण वाढवतोय. जसं की आपण 1 ते 10 नंबर घेतोय. 1 ते 10 नंबरमध्ये कसं असतं? 1 मध्ये 1 मिळवला की 2 झालं, 2 मध्ये 1 मिळवला की 3 झालं, 3 मध्ये 1 मिळवला की 4 झालं. म्हणजे इथं व्हॅल्यू वाढत चाललेली आहे. आणि जिथं व्हॅल्यू वाढली जाते, जिथं व्हॅल्यू वाढवून आउटपुट दाखवलं जातं, तिथं आपण इन्क्रिमेंट नावाचा फॅक्टर यूज करतो. आणि जिथं व्हॅल्यू कमी केली जाते तिथं आपण काय करतो? डिक्रिमेंट नावाचा फॅक्टर यूज करत असतो. ठीक आहे. क्लिअर आउट झाले का?
अंडरस्टँडिंग झालंय का इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट? ओके. तर थोडंसं बघा, लक्ष द्या आता. आता यांच्या क्वेरीनुसार आपण डिक्रीमेंटचं पण एक एक्झाम्पल घेऊया. याच प्रोग्राममध्ये मी एडिटिंग करतोय बघा. थोडंसं लक्ष द्या. आता याच्यामध्ये मी काय केलंय, फॉर एक्स इन रेंज, एक्स काय व्हेरिएबल आहे, फॉर लूपचं व्हेरिएबल आहे. एकने मी इनिशियलायझेशन केलं आहे, थांबलोय कुठं, 10ला थांबलोय. आणि एकने मला वाढवायचं आहे. ठीक आहे. जर आता मी समजा इथं 2 लिहिलं, 2, तर व्हॅल्यू कितीने वाढणार आहे? 2ने इन्क्रीमेंट होणार आहे, म्हणजे 2ने वाढणार आहे. ठीक आहे. आता याचं आउटपुट काय येतं ते बघूया. ओके. 1 3 5 7 9, 1 3 5 7 म्हणजे एक नंतर दोनचा डिफरन्स आहे. 2ने वाढलंय. एक मध्ये 2 ऍड केलं 3 आलं, 3 मध्ये 2 ऍड केलं 5 आलं, 5 मध्ये 2 ऍड केलं 7 आलं, 7 मध्ये 2 ऍड केलं 9 आलं. तर अशा प्रकारे आपण इन्क्रीमेंट करू शकतो. आता डिक्रीमेंटचं एक एक्झाम्पल घेऊया. डिक्रीमेंट. आता मला काय करायचं आहे, मी आतापर्यंत 1 ते 10 नंबर प्रिंट केलेले आहेत. आता मला 10 ते 1 असे नंबर प्रिंट करायचे आहेत. तर सर्वात पहिल्यांदा इनिशियलायझेशन जे आहे ते 1 पासून येणार नाहीये, कारण की मला आता उलटं काम करायचं आहे. माझी सुरुवात 10 पासून होणार आहे आणि मला थांबायचं आहे कुठे? मला जाऊन शून्यापर्यंत थांबायचं आहे. ठीक आहे. मला जाऊन शून्यापर्यंत थांबायचं आहे. इथं कॉमा दिला. आता मी काय केलंय, मला 10 पासून सुरुवात करायची आहे आणि शून्यापर्यंत थांबायचं आहे, म्हणजे 10 ते 1 असं प्रिंट करायचं आहे. ठीक आहे. तर आता डिक्रीमेंट करताना काय करावं लागेल, तर मला इथं -1 वापरावं लागेल. काय करावं लागेल? -1 वापरावं लागेल. -1 म्हणजे काय, की प्रत्येक वेळी -1 व्हॅल्यू अप्लाय होणार आहे. 10 -1 9, 9 -1 8, 8 -1 7, 7 -1 6, 6 -1 5, 5 -1 4, 4 -1 3 अँड ऑल्सो 3 -1 2. ओके. तर अशा प्रकारे वजा एक होत जाणार आहे. आणि मायनस म्हणजे आपण व्हॅल्यू डिक्रीमेंट करतोय. 10तनं 1 गेला 9 राहिला, 9 मधनं 1 गेला 8 राहिला, 8 मधनं 1 गेला 7 राहिलं. व्हॅल्यू कमी 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 की होत चालले. मग त्याला आपण काय म्हणतोय? डिक्रीमेंट असं म्हणतोय. तर आता हा प्रोग्राम आपण रन करून बघूया. ओके. प्रॉपर वेने सक्सेसफुली प्रोग्राम रन झालाय. सुरुवात 10ने झालेली आहे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1, बरोबर 1ला जाऊन ते थांबलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने डिक्रीमेंट काम करत आहे. ओके. इथपर्यंत समजलंय का? इथपर्यंत लक्षात आलंय का? ओके. तर आता हे झालं इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट आणि फॉर लूपचं एक्झाम्पल. ठीक आहे. तर आता अ, एक लॉजिकल प्रोग्राम एक घेऊया यामध्ये, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर अंडरस्टँडिंग होईल. आता मला युजरकडनं एक नंबर घ्यायचा आहे. ठीक आहे. मला युजरकडनं एक नंबर घ्यायचा आहे आणि तो नंबर, त्याचा मला मल्टिप्लिकेशन टेबल डिस्प्ले करायचा आहे. मल्टिप्लिकेशन टेबल म्हणजे पाडा. सपोज मी 5 नंबर युजरकडनं एंटर करून घेतला आणि मला 5चा टेबल बघायचा, म्हणजे 5चा पाडा बघायचा आहे. तर मला थोडंसं आयडिया द्या की या प्रोग्रामसाठी मला इन्क्रीमेंट व्हॅल्यू करावी लागेल का डिक्रीमेंट करावी लागेल? येस, सांगा. मला युजरकडनं एक नंबर घ्यायचा आहे आणि त्या नंबरचा मला पाडा दाखवायचा आहे. व्हॅल्यू इन्क्रीमेंट. व्हेरी गुड, करेक्ट. इन्क्रीमेंट करावी लागेल. ठीक आहे. तर सिम्पली प्रोग्रामला सुरुवात करूया आपण. तर हा प्रोग्राम करण्यासाठी अ, थोडा वेट करा, 2 मिनिटं. ओके, स्टार्ट करूया. तर याच्यामध्ये मला पहिल्यांदा एक व्हॅल्यू घ्यावी लागेल. अ, मला आता मल्टिप्लिकेशन टेबल दाखवायचं आहे. देन मल्टिप्लिकेशन टेबल दाखवण्यासाठी मला पहिल्यांदा एक व्हेरिएबल घ्यावं लागेल. एक व्हेरिएबल घेतलं ए नावाचं. आता ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये माझा नंबर असणार आहे. ठीक आहे. इंट इनपुट, युजरकडनं एक इनपुट करून घेतो मी. यामध्ये देतो व्हॅल्यू एंटर नंबर. आता युजरकडनं एंटर नंबर करून घेतलं. देन आता मला फॉर लूप वापरायचे. फॉर एक्स इन रेंज, मला 1 पासून जायचं आहे 10 पर्यंत. ठीक आहे. तर 10 पर्यंत जाताना मी यस नावाच्या व्हेरिएबलमध्ये काय करतो, दोघांचा गुणाकार करतो. ए इंटू एक्स, ए इंटू एक्स, देन प्रिंट इन ब्रॅकेट यस. प्रोग्रामचं मिनिंग समजून सांगतो. मी एक ए नावाचं व्हेरिएबल घेतलेलं आहे आणि ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये
काय केलंय, युजरकडनं नंबर घेतलेला आहे, ठीक आहे. आणि एक्स नावाचं व्हेरिएबल आपलं रेग्युलरचं फॉर नावाचं व्हेरिएबल आहे, ठीक आहे. एक्स मध्ये किती व्हॅल्यूज आहेत? एक्स मध्ये 10 व्हॅल्यूज आहेत जे आपण इन्क्रीमेंट केलेले आहेत. आता मी शेवटी यस नावाचं एक व्हेरिएबल घेतलंय आणि यस नावाच्या व्हेरिएबलमध्ये दोघांचा गुणाकार केलेला आहे, ए गुणिले एक्स. मला सांगा इथं एक जर हे लॉजिक जर एक्सप्लेन करायचं झालं तर बघा, फॉर एक्स इन रेंज 1,11, याचा अर्थ काय झाला की या एक्स मध्ये किती व्हॅल्यू आहेत? 1 पासून 10 पर्यंतच्या व्हॅल्यू स्टोर आहेत. ओके, समजतंय का बघा? या वाक्याचा अर्थ काय झाला, फॉर एक्स इन रेंज, एक्स मध्ये किती व्हॅल्यू ठेवलेत मी? 1 पासून 10 पर्यंतच्या व्हॅल्यू ठेवलेल्या आहेत. मग ज्यावेळी तुम्ही ए बरोबर 5 व्हॅल्यू युजर टाकतो, किती व्हॅल्यू टाकतो? 5. तर बघा कसं होणार आहे, यस इक्वल टू ए इंटू एक्स, ए इंटू एक्स. म्हणजे पहिल्यांदा ए ची व्हॅल्यू किती असणार आहे? 5. त्यावेळी एक्स ची व्हॅल्यू 1 असणार आहे, बरोबर. मग आता इथं गुणाकार बघा कसा होणार आहे, ए इंटू एक्स म्हणजे ए 5 असेल, एक्स 1 असेल. परत ए 5 असेल, ए ची व्हॅल्यू बदलली नाही, एक्स मात्र 2 असेल. परत ए 5 असेल, एक्स ची व्हॅल्यू 3 असेल. परत ए 5 असेल, एक्स ची व्हॅल्यू 4 असेल. परत ए 5 असेल, एक्स ची व्हॅल्यू 5 असेल. परत ए 5 असेल, एक्स ची व्हॅल्यू 6 असेल. परत ए 5 असेल आणि एक्स ची व्हॅल्यू 7 असेल. परत ए 5 असेल, एक्स ची व्हॅल्यू 8 असेल. परत ए 5 असेल, एक्स ची व्हॅल्यू 9 असेल. आणि शेवटी ए 5 असेल आणि एक्स ची व्हॅल्यू किती असणार आहे? 10 असणार आहे. ठीक आहे. एक्स ची व्हॅल्यू एव्हरी टाइम बदलणार आहे. एक्स ची व्हॅल्यू का बदलणार आहे? कारण की एक्स मध्ये मी काय ठेवलंय, रेंज प्रोव्हाइड केले 1 ते 10. 1 ते 10 नंबर कुणामध्ये स्टोर आहेत? एक्स मध्ये स्टोर आहेत. मग प्रत्येक वेळी ज्यावेळी मी गुणाकार करणार आहे याचा, त्यावेळी ए ची व्हॅल्यू सेम राहणार आहे. ए मध्ये व्हॅल्यू किती ठेवले? 5. युजरकडनं आपण 5 नंबर घेतला एक्झाम्पलसाठी. मग 5 गुणिले 1, 5 गुणिले 2, 5 गुणिले 3, अशा पद्धतीने 5, 10, 50 पर्यंत आपल्याला टेबल बघायला मिळणार आहेत. अशा प्रकारे हे लॉजिक काम करणार आहे. ठीक आहे. तर आता थोडंसं बघूया लगेच. इथं मी प्रोग्राम लिहिलेला आहे. तर प्रोग्राममध्ये मी सुरुवातीला ए नावाचं व्हेरिएबल घेतलेलं आहे आणि या ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये मी व्हॅल्यू ठेवलेली आहे, एंटर नंबर. ठीक आहे. आता एंटर नंबर केला, 1 ते 10 रेंज दिलेली आहे. ठीक आहे. आता हे 10 नंबर कुणामध्ये स्टोर आहेत? एक्स मध्ये. मग मी काय केलं, ए गुणिले एक्स. ए किती आहे? फॉर एक्झाम्पल 5 आहे. मग परत पहिल्यांदा 1 ने गुणणार, परत 2 ने गुणणार, अशा प्रकारे माझा टेबल तयार होईल. सेव्ह करतो कोड बघा. एंटर नंबर. काय विचारताय? एंटर नंबर. आता आपण आपल्या मनाने नंबर द्यायचा. फॉर एक्झाम्पल मी नंबर दिला 5. 5 हा नंबर ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर असणार आहे. लक्ष द्या. 5 हा व्हेरिएबल, 5 हा नंबर कशामध्ये स्टोअर असणार आहे? ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये. ठीक आहे. तर आता एंटर मारतोय बघा. आउटपुट डिस्प्ले झालंय. 5 दुणे 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25, 5 10 50 पर्यंत टेबल एंटर झालेला आहे. अजून एकदा रन करून बघूया. रन मॉड्यूल, डन. आता परत एकदा विचारतंय एंटर नंबर. फॉर एक्झाम्पल मी 20 नंबर टाकला. किती टाकला? 20. 20 हा नंबर कशामध्ये स्टोअर झाला? ए मध्ये. आता गुणाकार कोणाचा करायचा आहे? एचा आणि एक्सचा. एक्स मध्ये किती व्हॅल्यूज आहेत? 1 ते 10. मग 20ला एकदा गुणायचं, परत 20ला 2 ने, 20ला 3 ने, 20ला 10 पर्यंत गुणायचं आहे. ओके. त्याची गुणाकार मी कशामध्ये स्टोअर केलाय? येस नावाच्या व्हेरिएबलमध्ये मी स्टोअर केलाय. एंटर मारला. 20 दुणे 40, 20 त्रिक 60, 20 चोक 80, ऑटोमॅटिकली 20 10 200 पर्यंत आलेलं आहे. अशा पद्धतीने हे काम करते. अंडरस्टँडिंग झालंय का? समजलेलं आहे का कशा पद्धतीने हे लुपिंग आलेलं आहे? ठीक आहे. ओके. मला सांगा आता की कशा पद्धतीनं मला टेबल कशा प्रकारे डिस्प्ले करता येईल? एचा काय पर्पज आहे? व्हॉट इज द पर्पज ऑफ ए? व्हॉट इज द पर्पज ऑफ ए? A value of a table. Correct. Very good.
ए मध्ये काय असणार आहे की युजरकडनं नंबर घ्यायचा आहे, तो ए मध्ये स्टोअर असणार आहे, बरोबर. एक्सचा काय पर्पज आहे? एक्स व्हेरिएबल मी प्रोग्राममध्ये का घेतलं होतं? एक्स व्हेरिएबल मी प्रोग्राममध्ये का घेतलं होतं? टेल मी. एक्स व्हॅल्यू ऑफ इन्क्रीमेंट नंबर म्हणजेच एक्स मध्ये टोटल 1 ते 10 नंबर स्टोअर केलेत मी, रेंज नावाच्या फंक्शनचा वापर करून. रिझल्ट मी कशामध्ये प्रिंट केलाय? यस मध्ये. व्हेरी गुड. यस मध्ये मी रिझल्ट डिस्प्ले केलेला आहे आणि अशा पद्धतीने मी हा प्रोग्राम केलेला आहे. तर आता याचबरोबर पुढचा एक प्रोग्राम, एक बेसिक प्रोग्राम बघूया. हा झाला होता मल्टिप्लिकेशनचा टेबल किंवा मल्टिप्लिकेशनचा प्रोग्राम. इथे मी हा नोटपॅडला पेस्ट करून ठेवतो, जेणेकरून तुम्हाला मला शेअर करता येईल. ठीक आहे. आता आपला असा प्रोग्राम करायचा आहे. मला 1 ते 10 नंबर प्रिंट करायचे आहेत. मात्र 1 ते 10 नंबर मधले फक्त मला इवन नंबर प्रिंट करायचे आहेत. ओके. मला काय करायचं आहे? 1 ते 10 नंबर किंवा 1 ते 100 नंबर, 1 ते 50 नंबर आपण कितीही करू शकतो. रेंजमध्ये आपण कितीही रेंज मोठी प्रोव्हाइड करू शकतो. 1 ते 10 नंबरसाठी आपण एक्झाम्पल घेऊया. मला 1 ते 10 नंबरमध्ये फक्त मला काय करायचं आहे? इवन नंबर प्रिंट करायचे आहेत. ओके. इवन नंबर प्रिंट करायचे आहेत. सो आता इथं फॉर फॉर एक्स इन रेंज, कुठून सुरुवात केली? 1 पासून सुरुवात केली, 11 पर्यंत जायचं आहे. ठीक आहे. आता मला इथे काय वापरावं लागेल? इथे मला इफ कंडिशन वापरावी लागेल. इवन नंबर म्हणजे काय असतं की ज्या नंबरला 2 ने भाग लावल्यानंतर बाकी शून्य येते, अशा नंबरला आपण इवन नंबर म्हणतो. ठीक आहे. आता ज्याला 2 ने भाग जातोय आणि 2 ने भाग गेल्यानंतर त्याची बाकी शून्य येते, असा नंबर म्हणजे सम 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 संख्या आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो इवन नंबर. ठीक आहे. तर इथं मी कंडिशन लावतो, इफ जर एक्स, एक्स मध्ये किती व्हॅल्यूज आहेत? 1 ते 10 व्हॅल्यूज आहेत. लक्षात ठेवा. एक्सचा पर्पज तुम्ही लक्षात घ्या पहिल्यांदा. एक्स म्हणजे काय? एक्स मध्ये 1 ते 10 व्हॅल्यू स्टोअर आहेत. तिथे जी रेंज प्रोव्हाइड केलेली आहे 1 ते 10 व्हॅल्यू स्टोअर आहेत. तर आता मी काय करतोय? एक्सला जर %2 इज एक्झॅक्टली इक्वल टू 0, याचा अर्थ काय झाला? हे जे मॉड्युलो ऑपरेटर मी वापरलेलं आहे याला आपण पर्सेंटेज म्हणतो. ठीक आहे. मॉड्युलो ऑपरेटर काय करतंय? बाकी स्टोअर करण्याचं काम करतंय. म्हणजे याला 2 ने भाग दिल्यानंतर बाकी किती आली पाहिजे? शून्य आली पाहिजे. तर काय होणार आहे बघा? तर प्रिंट काय करा? एक्स प्रिंट करा. ठीक आहे. आता जर बाकी शून्य आली तरच काय होणार आहे? एक्स प्रिंट होणार आहे. तर आता बघूया. मला सांगा, 1 ने भाग लावल्यानंतर बाकी शून्य येईल का? 1ला 2 ने भाग लावल्यानंतर बाकी शून्य येईल का? 2ने 2ला जर भाग लावला तर बाकी शून्य येईल का? 2ने जर 2ला भाग लावला तर बाकी शून्य येईल का? हॅलो. 2ने 2ला जर भाग लावला तर हा ओके. ज्यावेळी आपण 2ने 2ला भाग लावतो त्यावेळी भागाकार एक येणार आहे, बे के बे, आणि बाकी त्याची शून्य येणार आहे. मग ज्याने 2ला भाग लागतोय आणि बाकी शून्य राहते तेवढे नंबर या एक्स मध्ये जमा होणार आहेत. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? इवन नंबर म्हणतो. ओके. तर आता हा प्रोग्राम मी टाईप केलाय, रन करून बघूया. बघा इथं ऑटोमॅटिकली आलंय 2 4 6 8 10. हे काय झालेत? इवन नंबर झालेत. हे काय झालेत? इवन नंबर झालेत. आता मी रेंजमध्ये 11 प्रोव्हाइड केलं होतं त्यामुळे फक्त 10 नंबरपर्यंत झालेत. तुम्ही जास्त पण करू शकता. सपोज मी इथे 51 केलं. किती केलं? 51. ठीक आहे. 51 केलं, प्रोग्राम सेव्ह केला, रन केला. बघा 2 4 6 8 10 12 14, म्हणजे ज्यांनी 2ला भाग जाऊन बाकी शून्य येते तेवढे सगळे नंबर पण 51च्या आतले इथं प्रिंट झालेले आहेत. ठीक आहे. प्रोग्राम समजलाय का? 1 ते 10 नंबर मधले इव्हन नंबर कसे शो करायचे? ओके. तर मला सांगा आता इथे एका क्वेश्चनचा आन्सर करा की जर मला याच्या उलट जर ऑड नंबर प्रिंट करायचे असतील तर काय करावं लागेल?
ऑड नंबर म्हणजे विषम संख्या, की अशी संख्या की त्याला 2ने भाग लागल्यावर नंतर बाकी शून्य येत नाही. मग यासाठी मला काय करावं लागेल? जिथं मी एक्झॅक्टली इक्वल टू वापरलेलं आहे, की x% 2 इज एक्झॅक्टली इक्वल टू 0, इथं फक्त मला नॉट इक्वल टू करायचं आहे. सिम्पली याच्या विरुद्ध काम करायचं आहे. इथं काय केलं मी? नॉट इक्वल टू वापरलं आणि नॉट इक्वल टू वापरल्यानंतर की ज्या संख्येला 2ने भाग लावल्यानंतर बाकी शून्य येत नाही तेवढी संख्या प्रिंट कर. तर आता याच्या उलट हे काम करणार आहे. मगाशी मी एक्झॅक्टली इक्वल टू लावलं होतं. इथं बघा मी इथं एक्झॅक्टली इक्वल टू लावलं होतं मगाशी, जेणेकरून इव्हन नंबर प्रिंट झाले. आता याच्या उलट मी काय लावणार? नॉट इक्वल टू लावणार. म्हणजे ज्याची ज्याची बाकी शून्य येत नाही तेवढेच नंबर मला प्रिंट होणार आहेत. इथं मी इफ कंडिशन वापरलेली आहे. तर आता सेव्ह केला कोड. बघा आता इथे रन करतोय प्रोग्राम. 1 3 5 7 9 11 13 म्हणजे ज्यांनी भाग लागत नाही 2ने आणि बाकी शून्य येत नाही तेवढे सगळे नंबर प्रिंट झालेले आहेत. एक्झाम्पलसाठी इथं मी काय करतो? 11 घेतो. ठीक आहे, जेणेकरून जास्त लोड येणार नाही. ओके. 1 3 5 7 9 अशा प्रकारे येईल. येस. रेंज चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही. 2 12 2 आपण ठेवू शकतो. मात्र त्याचा एक प्रॉब्लेम आहे. आपण जनरली लॉजिकच वापरतो. ह्यानी सुद्धा वर्क होईल, काय अडचण नाही. जर तुम्ही इन्क्रिमेंट व्हॅल्यू जर 2 केली तर ऑटोमॅटिकली ते 2 प्रिंट होणार आहे. बट माझं सजेशन असं आहे की तुम्ही लॉजिक तिथे प्रिंट करावं. ओके. आजचं लेक्चर समजलंय का सर्वांना? अंडरस्टँडिंग झालंय का? आजचं लेक्चर सगळ्यांना समजलेलं आहे का? ओके, ठीक आहे. थांबूया. थँक्यू.